नमस्कार, मी संगीताच रेसिपी मराठीमध्ये आपण आज टोपामध्ये भात कसा करायचा ते पाहणार आहोत. बघू शकता तुम्ही, हा 3 ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे या ग्लासाने मोजून, आणि तो मी आता या टोपामध्ये घालत आहे ज्यात आपल्याला भात करायचा आहे. आता हा आपल्याला 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, आता आपण हे 3-4 वेळा पाण्याने धुवून घेत आहोत. नीट चोळून घ्यायचा, त्याला पावडर वगैरे लावलेली असते, आणि नंतर हे आपल्याला पाणी ओतून द्यायचं आहे. आता परत पाणी घेतलेलं आहे मी आणि परत धुवून टाकत आहे. असं आपल्याला 3-4 वेळा करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता, हे तांदूळ धुवून झालेले आहेत. या ग्लासाने आपण 3 ग्लास तांदूळ घेतला होता, तर या ग्लासाच्या डबलपेक्षा जास्त आपण याच्यात पाणी घालणार आहोत. इथे मी 3 ग्लासाला 8 ग्लास पाणी घालत आहे. कधी कधी काय होतं, तांदूळ जसं जुनं आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालावं लागतं. नवा तांदूळ असेल तर कमी पाणी लागतं. आता यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. आता भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे. एकदा ढवळून घेऊया आणि भात शिजू द्यायचा आहे. अधनामधना भात ढवळत राहायचा आहे. बघू शकता तुम्ही, टोपातलं पाणी हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि इथे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. मी इथे प्रत्येक स्टेप दाखवत आहे. आता बघा, आता कसं झालंय भात. अधनामधना भातात दांडा फिरवणं गरजेचं आहे. आता बघू शकता, बरंचसं पाणी भातातलं कमी झालेलं आहे. आता आपण भात मुरत टाकणार आहोत. त्यासाठी मी हा तवा घेतलेला आहे. टोपाच्या खाली तवा ठेवलेला आहे मी. बघू शकता तुम्ही, खाली तवा ठेवल्यामुळे भात करपत नाही. ही स्टेप आवश्यक आहे. गॅसची फ्लेम मंद करायची आहे अशा वेळेस, आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. साधारणपणे 5 ते 7 मिनिटात आपला भात तयार होईल. आता आपण भात झाला आहे की नाही ते पाहूया. बघू शकता, मस्तपैकी आपला भात तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते. हा बघा, अगदी गरमागरम आपला टोपातला भात तयार आहे. ज्यांना भात टोपात करता येत नाही त्यांच्यासाठी मी ही आज रेसिपी केलेली आहे. बेसिक कुकिंग कसं करावं त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे. असा टोपात भात केला की आपण पेज देखील काढू शकतो भाताची. रेसिपी आवडली असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि ऑल हा पर्याय निवडा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. लवकरच परत भेटू. तोपर्यंत बाय.